नमस्कार. आज आपण आलेलो आहे चौलेर हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो बागलाण तालुका नाशिक जिल्हा येथे हा किल्ला येतो. हा नाशिक जिल्ह्यातला 36 नंबर किल्ला आहे. नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे आभाळात घुसणाऱ्या शिखर किल्ल्यांचे गोकुळच आहे. तिळवण गावामध्ये आपण त्या ठिकाणी गाडी लावली व पाहू शकतो तिळवणचा किल्ला उर्फ चौलेरगड. या अशा रस्त्याने वर जायचे, हा डोंगर पार करून नंतर मग आपल्याला गडाच्या दिशेने जायचे. वरती माचीची तटबंदी पाहायला भेटते, वर झेंडा डोलाने फडकतोय. गिरणा आणि आरम नदीच्या खोऱ्यात हा किल्ला उभा आहे. चौलेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला किंवा चौलेरचा किल्ला या नावाने देखील ओळखला जातो. तिळवण गावापासून आपण चौलेरला चढाई केल्यास तो रस्ता सोपा आणि सोयीस्कर आहे. चौलेरच्या दुर्ग स्थापत्याची करामत ही त्याच्या दरवाजाच्या रचनेत आहे. जसे आपणाला देवगिरी या किल्ल्यावर भुयारी मार्ग आहे, तसाच भुयारी मार्ग या ठिकाणी आपणाला पाहायला भेटतो. पहिला टप्पा जो सोपा आहे तो आपण आता चढून आलोय. माचीचा आहे आणि तो बालेकिल्ल्याचा भाग आहे. बालेकिल्ला छोटा आहे, बालेकिल्ल्यावर सुद्धा खूप अवशेष पाहायला आहेत. चौलेरगड ज्या ठिकाणी अवघड पॅच आहे त्या ठिकाणी वन खात्यामार्फत रेलिंग सुद्धा बसवण्यात आले आहे. बोगदावजा रचनेतून तयार करण्यात आला असून एकूण 3 दरवाजाची रचना या बोगद्यात करण्यात आली आहे. पहिल्या दरवाज्यातून काही पायऱ्या चढून आत गेल्यावर दुसरा व सर्वात शेवटी तिसरा दरवाजा असून हा संपूर्ण मार्ग गोलाकार पद्धतीने बांधण्यात आला आहे. आता आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापासून पोहोचलेलो आहे. अशी या ठिकाणी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. पहिला दरवाजा, सात दरवाजापैकी पहिला दरवाजा पार करून आपण आता आत चाललोय. खूपच सुंदर दिसतात आपल्याला. देवगिरीचा किल्ला पाहिला असेल, त्याचा जो पहिला दरवाजा होता त्याचा खालचारी मार्ग तो वरचा, खूपच सुंदर. आपण काल पण आपण एक किल्ला केला होता हरगड, तिथे सुद्धा असे चोर दरवाजा जो हरगडचा होता तो असाच होता. तर चला पाहू. खूपच अप्रतिम असा हा प्रवेशद्वार दिसत आहे आपल्याला. आत पाहू शकतो, अंधकार, एकदम अंधार आहे पूर्ण. तिथून आपल्याला जायचं आहे व खालून एक दरवाजा आला, हा एक आहे व तिथं पुढे सुद्धा एक आहे. हा तिसरा दरवाजा आहे. हो, चौथं प्रवेशद्वार. इथून येताना खूप सावध यावे, जे वास पण लय घाण येतं आणि जे वटवागळ आहेत हे असे स्पीडमध्ये अंगावरून जातात, ते डोळ्या वगैरेमध्ये आपल्याला लागू शकते. चौथ्या प्रवेशद्वारातून आत आलो की आपण या ठिकाणी एक देवडी पाहू शकतो पारेकऱ्यांची. सुद्धा जागा ही कातळात कोरलेल्या, पुढे सुद्धा पायऱ्या पाहायला भेटत आहेत. व या ठिकाणावरून सर्व प्रवेशद्वार आणि शिवपिंड पाहायला भेटते. इथं असं जायचं तर ही माची आहे, पण ज्याच्यावर आता उभा आहे तो माचीचा भाग आहे व समोर बालेकिल्ला आहे. प्रथम माची पाहू आणि नंतर बालेकिल्ल्यावर जाऊ. ते काटे कोसर पण फिरतोय आता.
युवराज आणि जय. चौलेरच्या माचीवरून फिरताना समोर आपणाला हे पाण्याचे टाके पाहायला भेटते. पाठीमागच्या बाजूस थोडी बुरुज व तटबंदी आहे, तीही पाहू व बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. चौलेरच्या माचीवरचं पाण्याचं टाकं, पनगाडी ते मंदिर आहे, हनुमान मंदिर. समोरच्या बाजूस किराणा दुकान आहे. त्या ठिकाणी गाडी लावून आपण ह्या अशा मार्गाने असे सरळ व या ठिकाणी साईडने आपण 4 दरवाजे पार करून या माचीवर पोचून गेलो. तीन दरवाजे पार करून जायचे आपल्याला. या मंदिरामध्ये आपण आता जेवण केलं आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने आपण जात आहे. ते महादेवाची पिंड आणि नंदी आहे. 4 दरवाजे पार करून आल्यानंतर सरळचा रस्ता हा बालेकिल्ल्याला गेला आहे व डाव्या बाजूचा रस्ता त्या मंदिराकडे. जराच्या अवघड टप्प्यातून आपण वर आलो. हा टाक्यामध्ये पाणी येण्याची सोय पाहू शकतो समोरून कशी केली. अशी नळी वाटे वरचं पाणी या टाक्यामध्ये आणलं आहे नॅचरल पद्धतीने कोरून. व हा जो खांब होता हा तुटला आहे खांब सध्या. पाणी बरंच खोल आहे. हे चारी करून टाकीमध्ये पाणी जाण्यासाठी चारी पाण्याचं टाक येत आहे. हे तर खूप मोठं आहे. मार्ग आहा हा. साल्लेर मुल्लेर चौलेर. पाचवा प्रवेशद्वार या आतापर्यंत लागलेला. नंतर 6वा दरवाजा जात आहे. खूपच झाडी आहे. पोचलोय आपण आता बालेकिल्ल्यावर. इथं एक वाडा दिसतोय. दिसत आहे. हे प्रयत्न आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. 4 लाईनी देत. मुख्य आता जो बालेकिल्ला टॉप सर्वात उंच जागा, गडाची सर्वात उंच जागा जी आहे त्या ठिकाणी पोहोचत आहे. चौलेर गडाचा हा शेवटचा भाग आहे व इथे पाहू शकतो आपण बालेकिल्ल्यावरून
अख्खा चौलेरचा दृश्य हे पाहू शकतो. अख्खं खाली तिकडं पाण्याचं टाकी व तटबंदी जो गडाची माची आहे. मध्ये खूपच अडचण आहे, त्याच्यामुळे जाता येत नाही. ती 4 टाकी आहेत. चौलेर किल्ला डन. कसा वाटला किल्ला? एकदम भारी. खूपच चांगला होता. ते 11:30 वाजले व आपला ट्रेक पूर्ण झाला. चौलेरचा सर्वात उंच भाग, बालेकिल्ल्यावरील सर्वात उंच बाजू. चौलेर किल्ला खूप सुंदर आहे, बघण्यासाठी भरपूर अवशेष आहेत आणि वाह क्या बात आहे. चौलेर गडावरून आपणाला अजमेरा, साल्हेर, सालोटा, मुल्लेर, मोरा, हरगड, धोडप, कांचना, मांचना, राजदेर, कोळदेर, इंद्राई, चांदवड, तसेच जवळ्या जवळ्या, पुन्हा मार्कंड्या आणि सप्तशृंगी, प्रेमगिरी, इंद्रमळ पाहायला भेटतात. तसेच समोर आपल्याला दीर भावजई चौक आहे. इतका हा समृद्ध असा किल्ला आहे. खूप लांबवरचा परिसर या एका ठिकाणावरून पाहायला भेटतात. जवळपास 15 ते 16 किल्ले या गडावरून पाहण्यास आपल्याला भेटतात. हे पाहू शकतो मित्रांनो, हे जे पाण्यामधलं जे गवत आहे याचे मुळे पण पाण्यात खूप आतपर्यंत गेलेलं आहे. पाहू शकतो. परतीच्या मार्गाला निघत आहोत. या ठिकाणी काय जागा कशाची असावी, तसंच पाणी आणण्यासाठी इथं सोय केली ही. गडाचा हा 7वा दरवाजा आहे. एकूण 7 दरवाजे आणि हा दरवाजा 6वा. ही तटबंदी आहे इथं. खाली उतरायला सुरुवात करते आपण. या ठिकाणी पाठीमागे जाण्यासाठी इथाची पायवाट आहे. या पायवाटेने आपल्याला पाठीमागे जायचं आहे. सरळ चालत राहायचं आणि पाण्याचे टाक वगैरे आहे इकडं. इथून जरा चपून जायचं आता. या पाठीमागच्या बाजूला खूप मोठं असं हे पाण्याचं टाक आहे. गडाच्या या धोडपच्या बाजूला हे खूप मोठं पाण्याचं ढीक आहे. हा रस्ता हा जो टप्पा आहे जरा थोडासा अवघड आहे. कातळ टप्पा सावजायचा इथून थोडा रिस्की पॅच आहे. रिस्की इथं आहे. पूर्ण कडा आहे. गडाच्या पाठीमाग आलो की आपणाला सलग लाईनीमध्ये
हे तिसरं पाण्याचं टाकं लागलं. तसंच अजून पुढंसुद्धा या टाक्यामध्ये दगड भरपूर पडलेत. पाठीमागं पाहिलं तरी बघा असं आहे. आणि या ठिकाणी येण्याचा मार्ग जो आहे तो खूपच अवघड आहे. खाली पूर्ण दरी आणि पाण्याचे टाकं. पुढं पुढं आलं की चौथं. खूप मोठं हे पाण्याचं टाकं चौथं. ओके, तर त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे ते खूप मोठे आहे. आणि हे पाण्याचं टाकं बी खूप मोठे आहे. पाण्याचं टाकं आणि गुरुजी तो हा रस्ता आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. शेवटच्या टप्प्यात असणारे हे पाण्याचं टाकं. गडावर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत. वरती माकड इथं खूप आहेत. या गडावरचं हे माचीच्या खाली असणारे पाण्याचे टाकं आहे. परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूपच खडतर आहे. चौथ्या दरवाज्यातून आल्यावर शिल्प पाहायला भेटते. त्या ठिकाणी समोरच्या बाजूस वाडा आहे. आता अजून 5 मिनटं झाले आम्ही पोहोचून गेलो. नाशिक मधील आपण साल्हेर, मुल्हेर, मोरा, अरगड आणि मार्कंडे व आजचा चौलेर हे गड पाहून आपण आता खाली उतरत आहे. खूपच सुंदर आहेत नाशिकमधले. गडाच्या पायथ्याला तिळवण गावामध्ये हा एक ऐतिहासिक वाडा पाहायला भेटतो.